आमचा विरोध अजिबात मुस्लिम समाज बांधवाला नाही, त्यांच्या विचारधारेला विरोध आहे आमचा विरोध असला असता आम्ही APJ अब्दुल कलाम साहेबांना राष्ट्रपती करणारा भारतीय जनता पार्टी आहे. हे काल सिद्ध झालं ना, कोण कोणाच्या अवलादी. कालच्या मुद्द्यावर सिद्ध झालं ना. खोटं हिंदुत्व उद्धवजी ठाकरे जनाब खासदार बंडू जाधव साहेब. काल आपण पाहितलं, ज्या परभणी जिल्ह्यानं शिवसेनेला मान्यता दिली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना सुद्धा ही गोष्ट काल मान्य झाली नसती. आपण पाहितलं असेल, ज्या परभणी जिल्ह्यानं या शिवसेनेला मान्यता दिली, गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेचा खासदार आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून दिला. काल त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आली आणि काल त्यांनी मुस्लिम समाज बांधवाचा महापौर केला. त्यामुळं साहजिक आहे, परभणी जिल्ह्यातील हिंदू समाज बांधवामध्ये तीव्र भावना आहेत की बाबा आम्ही यांना इतके दिवस मतदान केलं. त्यामुळं खासदार साहेब जे गप्पा मारित होते, खान पाहिजे का बाण पाहिजे, त्यांचे जे वाक्य होते, आता कुठं गेलं खान बाण. आता एकदम तुमची भाषा कसं काय बदलली. त्यामुळं मी कालच बोललो, परभणीच्या इतिहासामध्ये हिंदुत्वाच्या नावावर मान्यता मिळालेली शिवसेना आज जनाब उद्धवजी ठाकरे, जनाब खासदार संजयजी जाधव साहेब, जनाब राहुलजी पाटील साहेब यांनी काल महापौर मुस्लिम समाज बांधवाचा केला. त्यामुळं आता परभणी जिल्ह्यातील मायबाप जनता शिवसेनेसोबत इथून पुढे राहणार नाही. त्यांनी त्यांची विचारधारा बदललेली आहे. त्यामुळं त्यांना आता हिंदू समाज बांधवाच्या मताची काही आवश्यकता वाटणं झाली उद्धव सेनेंना. आमचा विरोध अजिबात मुस्लिम समाज बांधवाला नाही, त्यांच्या विचारधारेला विरोध आहे आमचा विरोध असला असता आम्ही APJ अब्दुल कलाम साहेबांना राष्ट्रपती करणारा भारतीय जनता पार्टी आहे. आम्ही उपनगराध्यक्ष जिंतूरला केला, 8 नगरसेवक जिंतूरला मुस्लिम समाज बांधवाचे केले. पण ज्या मुस्लिम समाज बांधवाला भारतीय जनता पार्टीनं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सर्व योजना लागू केल्यात, पण मुस्लिम समाज बांधव कधी भारतीय जनता पार्टीला मतदान करीत नाही. ते जाऊ द्या, ते विषय वेगळा आहे. पण जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे, हिंदुत्वाच्या नावावर ज्या पक्षाला परभणी जिल्ह्यात मान्यता मिळाली आणि जे खासदार बंडू जाधव साहेब अगोदर म्हणत होते खान पाहिजे का बाण पाहिजे, त्यांना आमचा प्रश्न आहे, कुठे गेली तुमची विचारधारा, कुठे गेलं तुमचं हिंदुत्व. हा आमचा प्रश्न त्यांना आहे. ती काही म्हणतात, ते काल सिद्ध झालं ना, कोण कोणाच्या अवलादीत. कालच्या मुद्द्यावर सिद्ध झालं ना. कोणी काही जरी म्हणलं, त्यांची विचारधारा त्यांनी आता सोडून दिलेली आहे. त्यांना हिंदू मताची आता गरज वाटणार नाही. बाळासाहेब ठाकरे साहेबच हिंदुत्व खरं आहे, आम्ही कुठं खोटं मिळालो. खोटं हिंदुत्व उद्धवजी ठाकरे, जनाब खासदार बंडू जाधव साहेब, जनाब आमदार राहुल पाटील साहेबांचं हिंदुत्व खोटं आहे. हिंदुत्व आम्ही कोणाच धर्माच्या विरोधात अजिबात भारतीय जनता पार्टी नाही. भारतीय जनता पार्टी कोणाच्या विरोधात आहे, जे भारतात राहतात, भारतात खातात, पण गुणगान पाकिस्तानचं गातात, त्यांच्या विरोधात 100% भारतीय जनता पार्टी. महापौर केला म्हणून नाही, कुठे गेला तुमचा खान पाहिजे का बाण पाहिजे. काय एखाद्या शिवसैनिकाला तुम्ही न्याय दिला नाही. आमचा प्रश्न आहे तुम्हाला, ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला खासदार केलं, आमदार केलं, एखाद्या शिवसैनिकाला का महापौर केलं नाही तुम्ही. आम्हाला वाटलं असतं खरंच यांची हिंदुत्ववादी शिवसेना आहे. आता पहिली शिवसेना राहिलीच नाही हो. ही शिवसेना आता जनाब उद्धवजी ठाकरे सेना झालेली आहे, जनाब खासदार बंडू जाधव सेना झालेली आहे. त्यामुळं पहिली शिवसेना स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची ओरिजिनल शिवसेना आता राहिली नाही. सगळी विचारधारा बदलली. यांची विचारधारा बदलल्यामुळंच आज त्यांचा पक्ष संपुटात आलेला आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्रामध्ये जे अपयश याचं कारणच ते आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला अपयश काय आलंय, खालून 1 नंबरचा पक्ष का होतोय, कोणीच त्यांना काय. कारण एक तर हे उद्धवजी ठाकरे साहेब घराच्या बाहेर निघत नाहीत, सर्वसामान्य जनतेचे कामं करायचे याला माहीत नाहीत. हुकून चुकून विश्वासघाताना 2.5 वर्ष मुख्यमंत्री झालते, तर कधी घराच्या बाहेर निघाले नाही, कधी मंत्रालयात गेले नाही, घरात बसून सरकार चालवलं आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणले, स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळं उद्धवजी ठाकरे साहेबापाशी ना अजेंडा आहे ना विचारधारा आहे. त्यामुळं आता इथून पुढे ती शिवसेना कोणी स्वीकारणार नाही. हिंदू समाज तर एक सुद्धा मतदार
हिंदू समाज एक सुद्धा मतदान उद्धव सेनेला यापुढे करणार नाही. एकदम बरोबर आहे त्यांचं. यांची वागण्याची पद्धत खासदार आमदारांना भेटत नव्हते उद्धवजी ठाकरे साहेब, आता शाखा प्रमुखाला भेटायलेत. उद्धवजी ठाकरे साहेबांचं वागणं काय होतं? कुठं ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, काय दरारा होता त्यांचा, काय वागण्याची पद्धत होती. एकही विचारधारा आणि एकही बाळासाहेब ठाकरे साहेबांसारखं यांच्यामध्ये कुठलाच गुण नाही. त्यामुळं सगळे अपयशी ठरलेले उद्धवजी ठाकरे, इथून पुढे तुम्हाला शिवसेना, अख्ख्या महाराष्ट्रातली शिवसेना संपली. आपल्या परभणी जिल्ह्यात फक्त शहरापुरती राहिली. ग्रामीण भागातल्या मायबाप जनतेने जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीला कौल दिलेला आहे. त्यामुळं परभणी जिल्ह्यातली सुद्धा शिवसेना इथून पुढे तुम्हाला संपलेली दिसेल, कारण यांची विचारधारा, आता यांच्याकडे मतदान कुठलंच राहिलं नाही.